नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बोला पुढारी आलं आहे गुळवंज या गावामध्ये. खरं तर शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दशा सातत्याने मांडण्याचं काम बोला पुढारी करत असतं. वेगवेगळी पिकं शेतकरी घेत आहे, काही मालांमध्ये भाव मिळतो, काही मध्ये मिळत नाही. एक वेगळी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा परिस्थितीत इथे गुळवंजमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक टोकिटा कंपनीची कोबीची लागवड करताय आणि त्यातनं चांगलं उत्पन्न घेत आहे असा विषय आमच्या समोर आला. म्हणून आज मुद्दामूनच खरं तर इथे आलो आहे. टोकिटा कंपनीचं ग्रीन रॉक सुपर नावाची कोबी आहे का, जी कोबी या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे. या शेतकऱ्याने राहुल सोनवणे नावाचा शेतकरी आहे की ज्यांनी हे पीक या ठिकाणी घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पीक घेतलेलं आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांसोबत, त्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत आणि बाकी ग्रामस्थांसोबत आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे इतर शेतकऱ्यांपर्यंत हा विषय नक्कीच जाईल आणि समजेल की ही कोबी का घ्यावी, या कंपनीचं बी का घ्यावं आणि याची लागवड का करावी, त्यातनं पैसा कसा बनतो, त्यावर आजार कुठले कुठले येतात, हे नक्की रोप काय आहे किंवा कोबी काय आहे हे समजून घेऊया. चला आपण या शेतकरी आणि ह्या सर्व प्रतिनिधींसोबत बोलूया. चला, इथे ही कोबी आपण बघू शकता. हे रोप अतिशय चांगल्या पद्धतीने हा कोबीचा प्लॉट खरं तर जमलेला आहे. आपण बारकाईने बघू शकतात. म्हणजे जो आजकाल मोठ्या प्रमाणावर करप्या किंवा इतर आजार होतात तर हा यामध्ये खरं तर दिसत नाही. चांगल्या पद्धतीने हा प्लॉट जमलेला आहे. इथे असणारे जे व्यापारी आहे, शेतकरी आहे, आपण त्यांच्यासोबत इथे बोलूया. सगळ्यात पहिलं या शेताचे जे मालक आहे, शेतकरी आहे राहुलजी, त्यांच्यासोबत आपण बोलूया. नमस्कार राहुल भाऊ. नमस्कार. किती दिवसांची ही लागवड? उद्या 2 महिने होतील. उद्या 2 महिने होतील कंप्लीट. कोबीचं पीक किती वर्षांपासून घेता तुम्ही? 4-5 वर्ष. 4-5. पण ही जी टोकिटा कंपनी आहे का, आता ही सगळी लोक इथे आले आज बघायला, याच्यामध्ये आणि इतर व्हरायटीमध्ये काय फरक जाणवला? नाही, चांगली व्हरायटी, चांगली व्हरायटी आहे. आता 2 महिने होतील तुम्हाला लागवड करून. रोगाला कमी बळी. आता हे किती दिवसात काढणार आहे पीक? ते अजून 4-5 दिवसात. 4-5 दिवसात काढणार. सरासरी एकरी काय खर्च आला, काय अंदाज? एकरी खर्च ते घरचं रोप नव्हतं, हा, विकत घेतल्यामुळे थोडा खर्च जास्त खर्च झाला. आहे. बरं बरं बरं. तरी इतर व्हरायटींच्या जर तुलनेत आपण बघायला गेलं हा. तर काही करप्या वगैरे इतर आजार काही त्याच्यामध्ये काही फरक आहे? करता आता जाणवलं थोडा वातावरण. थोडाफार आहे. हं. परंतु मग पीक जमलंय. हा पीक जमलंय, पैसे होतील. हा होतील. भाव बरं. राहिला तो. राहतील, भाव राहिला तर नक्कीच होतील. हा. बरं बरं. मी समाधानी आहे या हा पिकासोबत, या ही टोकिटा कंपनी हो. यांच्यासोबत. बाकी शेतकऱ्यांना काय सांगतात? शेतकरी प्रत्येकाचा इथं जवळजवळ सगळे टोकिटाच लावतात. सगळे म्हणजे तुमच्या गावामध्ये, हा, गुळवंजमध्ये हा. कोबी मोठ्या प्रमाणावर घेतली हो. जाते. नक्कीच. इथे बाकी काही आहेत का जे खरं तर औषधं, रोपं देण्याचं काम करतात, बियाणं देतात, असे काही व्यापारी इथे आहेत? त्यांच्यासोबत आपण बोलूया. इथे हा, इथे औषधाच्या, दादा काय नाव तुमचं? माझं सुदाम दराडे, सुदाम दराडे. गौरव कृषी सेवा केंद्र गुळवंज. बरं बरं. कृषी सेवा केंद्राचं काम करतात. इथं आता हे मोठ्या प्रमाणावर टोकिटा कंपनीचे लोक जमलेत खरं तर, आणि ही सगळी रोपं ही देतात आणि शेतकरी सांगतात त्यांचे अनुभव चांगला आहे याबाबत. तुम्ही आता इतक्या साऱ्या लोकांना औषधं देतात, खते देतात, बी बियाणं देतात, तुमचा काय अनुभव राहिला? या व्हरायटीबद्दल खूप चांगला अनुभव आहे. हम्म. या व्हरायटीला रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे या व्हरायटीची. बरं. आणि इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आम्हाला 2 वर्षापासून ही व्हरायटी हम्म. खूप भावलेली आहे. ठेवलेली. बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना सांगा बा, तुम्ही जास्तीत जास्त या व्हरायटीकडे वळा. बरं. ही व्हरायटी वजनाला खूप चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे आणि विक्रीला चांगल्यापैकी विक्री तुम्ही करते. खत औषधांचा व्यवसाय तुमचा तुम्ही देतात, हो. तर ह्या व्हरायटीला आणि बाकी व्हरायटींच्या तुलनेत काय खर्च येतो याच्यामध्ये? एखादा स्प्रे कमी बसतो या व्हरायटीला. एखादा स्प्रे कमी बसतो हो. आणि आजार याला जास्त आहे, कमी नाही, आहे? आजार ह्या व्हरायटीला खूप आजार कमी आहे. कमी आहे. बरं. इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आजार कमी आहे. कमी येतो. बरं, नक्कीच. अशा पद्धतीने खरं तर एक कॉम्पॅक्ट किती आहे ते कळतं. म्हणजे त्यात किती टणकपणा आलाय, त्याचं वजन किती जास्त वाढलेलं आहे. एक 2 महिन्याची कोबी खरं तर झाली आहे.